नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय नाती या विषयावरती आणि या दुसऱ्या भागात आज पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषी यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांना त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे नेत आहेत, खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी स्थित आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई इथं आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची आहे ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. डिसेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 डिसेंबर या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तर ज्या कोणालाही ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी आत्ता जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती सरांना संपर्क करा, त्यांची अपॉइंटमेंट बुक करा, म्हणजे तुम्हाला थेट त्यांना भेटता येईल त्या ठिकाणी आणि निश्चितपणानं तुम्हाला जे मार्गदर्शन अपेक्षित आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. चला पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाचा विषय आज आपण निवडलेला आहे आणि तो म्हणजे सासू आणि सुनांच्या संदर्भातला. मला असं वाटतं की आज ज्या तमाम आपल्या भगिनी बसलेल्या असतील टी व्ही समोर त्यांना हा विषय नक्की आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा सासू आणि सुनेचं हे जे काही नातं आहे त्या नात्याकडे शास्त्र कशा पद्धतीने बघतं, ॲस्ट्रॉलॉजी कशा पद्धतीने बघतं? प्रशांतजी, आता ज्यावेळेला तुम्ही सासू सुना हे नाव घेतल्यानंतर तुम्हाला जे हसायला आलं तर खरं तर अगदी म्हणजे त्याच अँगलनी ॲस्ट्रॉलॉजी पण या नात्याकडे बघते. परंतु हे खूप सुंदर असं नातं आहे, म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीच्या हिशोबाने बघितलं झालं तर याच्यामध्ये 2च प्रकारचा विचार केला जातो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नात्यांच्या बाबतीमध्ये. काही नाती जी आहेत ती भावनात्मक नाती आहेत की भावनांनी जोडली जातात, की त्या भावना त्याच्यामध्ये आहेत. बाकी त्याच्यामध्ये धर्म किंवा आपण ब्लड रिलेशन म्हणतो त्याचा काही संबंध नाही, पण भावना त्या ठिकाणी. आणि दुसरं एक नातं येतं ते म्हणजे की वैचारिक, की ती नाती वैचारिक लेवलची आहेत. म्हणजे ते वैचारिक लेवलची जी नाती आहेत त्या वैचारिक नात्यांमध्ये ह्या सासू सुनांचा समावेश होतो. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी अँगलनी जर प्रॉपरली विचारलं की सासू सुना या नात्याकडे ॲस्ट्रॉलॉजी कसं बघते तर ते एक वैचारिक नातं म्हणून त्या नात्याकडे बघते. आणि नॉर्मली म्हणजे की त्याच्या भावाचा स्वीकार करत असताना आई आणि मुलगी या नात्यानेच त्याचा स्वीकार करायला पाहिजे. नक्की. वैचारिक जसं तुम्ही आत्ता म्हटलं की वैचारिक आणि भावनेचं नातं आहे असं आपण म्हणूया. पण एक गमतीदार प्रश्न आहे, खरं तर सगळ्यांना गंमत वाटेल, पण खरंच असं का घडत नाही की ज्या वेळेला लग्न ठरवलं जातं, जशा मुलींच्या पत्रिका पाहिल्या जातात त्या जुळवल्या जातात, तसं सासू आणि सुनेची पत्रिका का जुळवून बघितली जात नाही आणि जर ती बघितली गेली तर काय होईल असं वाटतं? प्रशांतजी, म्हणजे की खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की आत्ताच्या आधुनिक काळामध्ये आपण म्हणतो की 21व्या शतकामध्ये आपण आहोत. 21व्या शतकामध्ये खरोखरी जर पत्रिका बघून लग्न करायचं असेल तर 100% सासूची आणि सुनेचीच पत्रिका बघायला पाहिजे किंवा जावयाची आणि मुलाचीच पत्रिका सासूचीच पत्रिका बघायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर या घटिकेमध्ये मॅक्झिमम लग्न जेवढी मोडत आहेत किंवा घटस्फोट होत आहेत किंवा दुरावा निर्माण होत आहेत त्या नवरा बायकोमध्ये काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे मी अगदी अधिकारवाणीने हे सांगेन की त्यांच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग ओके आहे. परंतु इकडे मुलाची आई किंवा तिकडे मुलीची आई यांच्या दोघींमुळेच मॅक्झिमम प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे खरोखरी हा एक चांगला वैचारिक दृष्टिकोन होईल की 21व्या शतकामध्ये हरकत नाही की आपण म्हणजे सासूची आणि मुलीची पण पत्रिका बघायला पाहिजे, म्हणजे त्या वधूची आणि सासूची पत्रिका जुळते का. परंतु प्रत्यक्षात असं होणार नाही, का तर शेवटी विवाह हा या दोघांचा होणार आहे, म्हणजे संसार त्या दोघांचा होणार आहे. आणि शेवटी हे दोघंजणं आउटसायडर भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे त्याची सासू म्हणजे मुलाचीही सासू आणि मुलीची पण सासू, फक्त ते आउटसायडर भूमिकेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका समजावून घेतली तर मग ही गरज लागणार नाही. म्हणजे नक्की. पण सर आता
प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून मला विचारायचं झालं, सासू आणि सुनांच्या पत्रिका अंकित करायचं आहे असं जर आपण म्हटलं तर ते कशा प्रकारे करता येऊ शकतं? म्हणजे पुन्हा एकदा प्रशांतजी तुम्हाला सांगतो की हे फार उपजीविकेचं मोठं साधन आहे का सासू सुनांचं भांडण. म्हणजे ज्या ज्योतिषाकडे सासू सुनांच्या भांडणाच्या केसेस आहेत ना ते अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी ऑफिसचं भाडं त्यांच्या गाडीचे चार्जेस वगैरे त्याच्यावर भरू शकतात. कारण सर्वात चांगली गोष्ट आहे की याला एंड नाही आहे, म्हणजे हे चालूच राहणार आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे की असं होतं ना की रोज समस्या कशी काय निर्माण होते. म्हणजे ग्रह एखादा बदलला तर चंद्रसुद्धा बदलण्याकरता 1.5 दिवस घेतो किंवा 2 दिवस घेतो, पण असा एकही दिवस जात नाही की यांच्यामध्ये समस्या निर्माण झाली नाही. त्याच्यामुळे हे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खूप प्रॉफिटेबल असा विषय आहे म्हणजे की सासूसुनांचं भांडण येणं. परंतु ॲस्ट्रॉलॉजी अँगलने ज्यावेळेला तुम्ही बघता आणि मग त्या बाईचं वय विचारात घेतल्याच्या नंतर डेफिनेटली म्हणजे की कुणीच ॲस्ट्रॉलॉजर अशा प्रकारे वागत नाही की तो पैशाकरता त्यांना काही चुकीचा ॲडवाईस करेल किंवा पैसे उकळण्याकरता किंवा पैशाकरता काम करेल, असं होत नाही. का तर तेवढंच इमोशनली इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होते म्हणजे. आणि मग ना प्रशांतजी मी याचा खूप बारीकपणे अभ्यास केला की हे सासू सुनांचं म्हणजे आतापर्यंत मी अगदी दाव्याने सांगू शकतो की 500 सासू सुनांची भांडणं मी अगदी व्यवस्थित एन्जॉय केलेत म्हणण्यापेक्षा त्यांना ॲडवायझिंग केलेलं आहे. म्हणजे तर याच्यामध्ये ना की जसं नॉर्मली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बाकीच्या गोष्टी समाधान म्हणून वापरल्या जातात तसं याच्यामध्ये आपण पूर्णपणे म्हणतो की काउन्सिलिंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ह्या नात्यामध्ये ज्या वेळेला समस्या येतात त्यावेळेला त्यांचं काउन्सिलिंग करत असताना असाच विचार करत बसून त्यांच्यामधल्या समस्या एकत्र केल्या आणि मग त्या समस्यांवरती आहे ना जसं तुम्ही मगाशी म्हणले की सासूची आणि सुनेची म्हणजे त्या वधूची आणि सासूची पत्रिका का नाही टॅली करत, तर आपण लग्न झाल्यानंतर यांची पत्रिका टॅली करू शकतो की तुमच्या सुनेचे आणि तुमचे किती गुण जमत आहेत. आता तुम्ही कोणी ना कोणी सासूच्या रोलमध्ये असेल, कोणी कोणी सुनेच्या रोलमध्ये असेल. ह्याच्याकरता प्रश्नांची आपण 12 प्रश्न काढले आणि प्रत्येक प्रश्नाला आपण त्याला 3 मार्क ठेवलेत म्हणजे 3 गुण ठेवलेत. 36 गुणांची पत्रिका असते ना, मग हे 12च प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. तुमचा गुरु शनी म्हणजे गुरुग्रह शनिग्रह हे कुठे जरी असले तरी या 12 प्रश्नांची उत्तरं आहेत. या 12 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमचं नातं ठरवून देतील की तुम्ही उत्कृष्ट सासू आहात का, तुम्ही उत्कृष्ट सून आहात का, किंवा तुमच्या दोघांमध्ये खरोखर ते वैचारिक लेवलचं नातं आहे का, तुमच्यामध्ये भांडणाचं नातं आहे का, तुमच्यामध्ये कुठलंच नातं नाही का, तुमच्याकडे खूप संवेदनशील नातं आहे. याचा त्याच्यावरती क्लास स्टार्ट घेता येईल. ह्याच्यामध्ये काही प्रश्न काढलेत प्रशांतजी आपण. त्याच्यामधला पहिला प्रश्न असा विचारला जातो की आपण आपल्या सासूला घरातून निघताना नमस्कार करून बाहेर निघता का. सुनेकरता प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न सासू करताय की ज्यावेळेला सून जॉबला जायला बाहेर निघते त्यावेळेला तिला बाय करायला तुम्ही दरवाजापर्यंत येता का. उत्तर एक तर होयमध्ये द्यायचं, नाहीमध्ये द्यायचं, बाकी भारूड काही सांगायचं नाही. फक्त येस किंवा नो मध्ये करायचं. पहिला प्रश्न आहे 3 मार्क करता. काय उत्तर असेल प्रशांतजी सांगा तुम्ही. आता तुम्हाला हसायला येते तर तुम्हाला मला आता ते प्रश्न ऐकून असं वाटतंय की घरात टीव्ही समोर आता असं चालू असेल, बघ 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 गुरुजी काय सांगतायत. तर हा पहिला प्रश्न आहे. दुसरा आहे ना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये ना या नात्यामध्ये आहे ना प्रशांतजी म्हणजे धार्मिक रोल खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न म्हणजे मला जेवढ्या समस्या जाणवल्या तर समस्यामधला मूलभूत घटक हा होता की यांच्याकरता हा प्रश्न आहे की आपले आणि आपल्या सुनेचे धार्मिक गुरु एक आहेत का. गुरु अनेक आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असतील, नोकरीच्या क्षेत्रामध्ये असतील आणि दैनंदिन जीवनामध्ये असेल, पण आध्यात्मिक गुरु, धार्मिक गुरु आपण ज्याला म्हणतो की नाही हे आमचे गुरु आहेत म्हणून, मग त्याला आध्यात्मिक गुरु म्हणू शकतो आपण, धार्मिक गुरु म्हणू शकतो. तर हे तुमच्या सुनेचे आणि तुमचे एक आहेत का, याच्यावरती खूप सारं डिपेंड आहे. म्हणजे सगळं जवळजवळ 90% बेस याच्यावरती डिपेंड आहे. आता आहे ना मुलीचे आणि आईचे ते एक येऊ शकतात कारण या एकाच छताखाली राहिल्यात, करेक्ट. पण ह्या दोन्ही छताखाली वेगवेगळ्या आल्यात, सून तिकडनं आलेली आहे म्हणजे, तर मग यांच्या दोघांचे धर्मगुरू एक आहेत का किंवा आध्यात्मिक गुरु एक आहेत का, हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये मेजर पार्ट तयार होतो. कारण कसं आहे, सासू तिच्या आध्यात्मिक गुरूंकडे तक्रारी घेऊन जाते, सून तिच्या आध्यात्मिक गुरूंकडे तक्रारी घेऊन जाते. दोन्ही गुरु त्यांच्या त्यांच्या लेवलला श्रेष्ठ आहेत, त्यामुळे ते त्यांच्याच हिशोबाने ॲडवाईस करतात. पण आता विचार करा की ह्या दोघांचा गुरु एक असेल तर तो दोघांना पण समोरासमोर बोलवेल आणि 1 to 1 फैसला करेल. बरोबर. तर ही एक मोठी समस्या ह्याच्यामध्ये आहे. तर हा एक प्रश्न आहे की आपल्या आणि आपल्या सुनेचे आध्यात्मिक गुरु किंवा धार्मिक गुरु एक आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण आपल्या सुनेला आवडीचं जेवण किंवा तिच्या आवडीचा पदार्थ करून तिला खायला घातला आहे का. कुठल्या सासूने आपल्या सुनेला की बाबा ती आली आणि तिच्या आवडीनिवडी माहिती आल्यात तर सांगितलं यार तुला हे आवडतं ना, माझ्या हातचा शिरा आवडतो ना, मी शिरा करून तुला खायला घालते. उलट पक्षी कुठल्याही सुनेने आपल्या सासूला हवा तिला सुरळीच्या वड्या आवडतात म्हणून सकाळी उठून सुट्टीच्या दिवशी सगळा घाट घातला की नाही तुम्हाला आवडतं म्हणून फक्त सुरळीच्या वड्या केल्यात. असा प्रसंग तुमच्या आयुष्यात झाला आहे का. किमान एकदा झाला असेल तरी तुम्ही होय म्हणू शकता, पण एकदाही झाला नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता. तर हे सुद्धा याच्यामधलं महत्त्वाचा एक पार्ट येतो. चौथा प्रश्न प्रशांतजी याच्यामध्ये असा येतो की आपण आपल्या सुनेच्या माहेरी जाऊन
तिची तोंड भरून तिच्या लोकांमध्ये स्तुती केली आहे का? सासू सुना आता तुमच्याही प्रणिताच्या माध्यमातून तुमच्याकडेही असंख्य म्हणजे की माता भगिनींशी तुमचा संबंध येतो, त्यांच्याशी चर्चा होते. ह्या प्रश्नावरती तुम्हाला काय वाटतं? नाही, परत तोच प्रश्न म्हणजे माझ्या मनामध्ये त्या सगळ्या सिच्युएशन समोर उभ्या राहत आहेत. तुम्ही हे जे सगळे प्रश्न काढले ते एवढे छान आहेत. आणि खरं तर मला असं वाटतं ना की ह्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांची होय यावीत याकरता घराघरामध्ये प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आहे ना म्हणजे तिच्या त्या म्हणजे ते सुनेचं तुमच्या घरी काय पार्ट आहे ना, हा पार्ट ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरी जाऊन म्हणजे तिच्या माहेरी जाऊन ज्यावेळेला तुम्ही एक्सपोज कराल ना की ही इतकी सुंदर आहे, इतकी गुणी आहे आणि एवढं आहे, त्याच्यानंतर तिकडनं जे फोन कॉलवरती चाललं आहे ना तुमच्या घरामधलं युद्ध म्हणजे शीतयुद्ध, ते त्या क्षणाला थांबेल. किंबहुना सुनेकरता हा प्रश्न असा आहे की सासूच्या मैत्रिणींना आवर्जून तुम्ही एकदा पार्टी करता घरी बोलवलं आहे का, की या तुम्ही म्हणून, किंवा त्यांनी काही अरेंज केलेलं असतं, त्यांच्या मैत्रिणी आलेल्या असताना तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतलेत का आणि तुमच्या सासूची तुम्ही स्तुती केली आहे का? एकदा जरी केली असेल ना तरी होय उत्तर येईल, पण केली नसेल ना तर नाही उत्तर येईल. चौथा प्रश्न हा होता. पाचवा प्रश्न आहे की आपण आवर्जून आपल्या सुनेसाठी काहीही कारण नसताना काही गिफ्ट घेतलं आहे का? सणाच्या निमित्ताने असेल, तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असेल, किंवा बस असं जाता भरपूर वुमन्स डे असतो किंवा आणखीन म्हणजे की आत्ताच्या ह्याला आपण मदर्स डे सेलिब्रेट करतो, तर अशा कुठलेही औचित्य साधून सासूनी तिच्या सुनेकरता काही गिफ्ट घेतलं आहे का? उलट पक्षी सुनेनी काहीही कारण नसताना तुमच्या सासूकरता काही गिफ्ट आणलं आहे का? मग काही गिफ्ट असेल की तुम्ही कुठे फिरायला गेले आणि तिकडे तुम्हाला वाटलं की अरे इथे जपमाळ खूप चांगली आहे म्हणून तुम्ही त्यांना ती गिफ्ट म्हणून आणली असेल, किंवा त्यांना चष्मा इकडे तिकडे ठेवतात म्हणून एक चांगली केस आणली असेल, तर या सगळ्या कुठल्याही निमित्ताने एक छोटंसं गिफ्ट म्हणून त्यांना आवर्जून तुम्ही काही आणलं आहे का? हा प्रश्न त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा येतो, ज्याच्यावरती हे लक्षात येतं की तुमच्या नात्यामध्ये किती सखोल आहे, तुमच्या नात्यामध्ये किती पूर्णपणे गोडवा आहे. नक्कीच खूप छान असा विषय आजचा आणि खूप छान पद्धतीनं आपल्याला सर समजावत आहेत. खरं तर मला आत्ता सर आठवता एक पोस्ट आठवली फेसबुकची. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणीतरी आहेत, मला त्यांचं आत्ता नाव आठवत नाही आहे, पण त्यांनी एक परवा छान लिहिलं होतं की त्यांच्या सासूबाई कुठेतरी बाहेर गेल्या होत्या फिरण्याकरता म्हणून, आणि त्यांनी असं लिहिलं होतं की आई तुमची खूप आठवण येते, तुम्ही बाहेर गेलात फिरायला पण आता तुम्ही नाही आहेत घरामध्ये, तर मला किती प्रॉब्लेमना फेस करावं लागतं आहे. मला नेहमीच्या रुटीन सगळ्या मी तुमच्या जबाबदारी टाकून मी निघून जायचे घरातनं, पण आता तुम्ही नाही आहात, फिरायला गेलात बाहेर, तुम्ही एन्जॉय करा, माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही, पण तुमच्यामुळे मी किती सफर करते इथे आणि मला तुमची पदोपदी आठवण येते, वेळोवेळी आठवण येते, सो लवकर या, मी तुमची वाट बघते वगैरे, अशा खूप छान अर्थाचं त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या दोघींमधलं जे बॉन्डिंग होतं सासूसुनांमधलं, ते बॉन्डिंग त्या लेखामधून दिसत होतं. मला त्यांचं नाव आठवत नाही आत्ता, पण त्या खूप छान त्यांनी लिहिलं आहे. सो मला असं वाटतं की गुरुजींनी जे काही 10-12 प्रश्न आत्ता आपल्यासमोर अजूनही काही प्रश्न शिल्लक आहेत, या सगळ्या प्रश्नांची ना मला असं वाटतं की तुम्ही अगदी मनापासून जर कोणी विचार करत असेल तर नाही असंच बऱ्याच वेळेला उत्तर येईल. त्यामुळे हे जे बॉन्डिंग आहे, हे बॉन्डिंग खऱ्याच अर्थानं जर आता खरं तर चित्र बदलतं आहे, पण हे बॉन्डिंग जर टिकायचं असेल तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशा स्वरूपाची आली पाहिजेत, होकारात्मक आली पाहिजेत, तरच मला असं वाटतं की हे नातं खूप छान पद्धतीने टिकेल आणि संसारावर त्याचा खूप छान पद्धतीचा इफेक्ट आपण सगळेजण बघू शकतो. वेळ होते छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नाती नाती या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर 5 प्रश्न तुम्ही सांगितले, आता पुढचे 7 प्रश्न उरलेत, ते काय आहेत ते ऐकण्याची उत्सुकता आहे. बिलकुल आहे प्रशांतजी. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की आपण आपल्या सुनेला तिच्या स्वप्नांबद्दल विचारलं आहे का? कारण मोस्टली असं असतं ना की तुम्हाला तिच्याकडनं कॉपरेशन हवं असतं, तुमच्या मुलाच्या संसारामध्ये तुम्हाला सगळं काही हवं असतं किंवा त्यांच्या दोघांच्या संसारामध्ये सगळं काही हवं असतं. तुमची ही अपेक्षा असते की पटापट त्यांना मुलं व्हावीत, तुम्हाला नात असावी वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही तिच्या बाबतीत प्रत्येक हे ठेवत जाता, म्हणजे की डिमांड्स ठेवत जाता. तर मग कधी तुम्ही विचारलं आहे का आवर्जून की तिची स्वप्न काय आहेत, म्हणजे तिची स्वप्न कधी जाणून घेतली आहेत का, किंवा तिचं स्वप्न काय? उलट अर्थी सुनेने कधी सासूला विचारलं आहे का की तुमची अपेक्षा काय आहे, म्हणजे की तुम्हाला एक आदर्श सून म्हणून तुम्हाला काय हवं आहे, किंवा तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? असं नॉर्मल ज्याला आपण म्हणतो की डायलॉग, ज्यावेळेला डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टीमध्ये ना व्यापारी समोर विचारतो की तुम्हाला कसली आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारची क्वालिटी, कुठल्या प्रकारचा हे माल तुम्हाला हवा आहे, म्हणजे तसं डेफिनेटली म्हणजे की सासू किंवा सुना या दोघींचं नातं जर आहे तर त्याच्यामध्ये गोडवा निर्माण व्हायचं असेल तर दोघांच्या कंडिशन्स माहितीच असायला पाहिजेत, खरं रिक्वायरमेंट माहिती असायला पाहिजेत. तर ह्या गोष्टी करता तिचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नांबद्दल तुम्ही कधी चर्चा केलेली आहे का? आणि जर केली असेल तर उत्तर होय, नसेल तर नाही.
6वा प्रश्न आहे, म्हणजे तुमचे जवळजवळ 6 प्रश्न संपलेत, म्हणजे पत्रिकेमधले 50% गुण संपलेत तुमचे आता. आता त्याच्या पुढे आपण जाऊ 7व्या प्रश्नाकडे. आपल्या सुनेला एकदा तरी तिच्या आजारपणामध्ये तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलायत का? हा जो प्रसंग असतो ना, की दवाखान्यामध्ये घेऊन जायचं, मग ज्यावेळेला ती प्रेग्नंट असेल त्यावेळेला असेल किंवा मग हे असेल आणि तिचं म्हणजे तुमचा मुलगा घरामध्ये नाही आहे, तुमचा मुलगा बाहेर असतो, तो जॉब करतो आणि मग ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्या सुनेला तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जायचं. तर तुम्ही खरोखर असं कधी आजारपणामध्ये तिला दवाखान्यात घेऊन गेलेला आहात का? आयदर और सेकंड ऑप्शन सुनेकरता आहे की सासूची तब्येत बरी नसताना तुम्ही आवर्जून तिची काळजी घेऊन तिच्या अंगावरती काही पांघरून टाकून शाळ टाकून तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला आहात का, की नाही मी तुम्हाला घेऊन जाते दवाखान्यामध्ये, उगाच अंगावर तुम्ही दुखणं काढू नका? तर नेलं असेल तर उत्तर होय, नसेल नेलं तर नाही आहे. बघा, प्रश्न खूप सेन्सिटिव्ह आहे आणि प्रत्येकाशी आहे. या प्रश्नांची उत्तरं खरोखर होय म्हणून जर तुमची येत असेल तर मी 100% सांगतो की तुमचं नातं खूप म्हणजे खूप अगदी असं म्हणजे उत्तुंग आहे किंवा कौतुक करण्यासारखं आहे. 7वा प्रश्न त्याच्यामध्ये येतो की आपण म्हणजे ज्यावेळेला सुनेला ती खूप दमली आहे, म्हणजे की आज ऑफिसमध्ये तिला खूप लोड होता, ती खूप दमली आहे किंवा आज मेगा ब्लॉक होता त्यामुळे ते यायला उशीर झाला, तर त्यावेळेला तुमच्या मुलीप्रमाणे कधी सांगितलं आहे का, तू एक काम कर, तू पहिले इकडे ये आणि माझ्या मांडीवरती छान डोकं ठेवून निवांत बस, मी तुला तेल लावून देते. म्हणजे जसं आई आपल्या मुलीला किंवा मुलाला सांगते की मांडीवर डोकं ठेव, मी तुला तेल लावून देते, तसं तुमच्या सुनेला कधी तुम्ही तेल लावून दिलं आहे का? उलटपक्षी सुनेला प्रश्न आहे की तुमच्या सासूचे पाय कायम दुखत असतात, म्हणून तुम्ही एक दिवस वेळ काढला आहे का की आज ना सगळं जेवण वगैरे ना आटपल्यानंतर आहे ना अर्धा तास तुम्ही फक्त इथे बसा, मी तुमच्या पायाला आहे ना वेगळ्या प्रकारे मॉलिश करून देते किंवा मी वेगळं तेल आणलं आहे ज्या तेलाने मी तुम्हाला मॉलिश करून देते. असं एकदा तरी घडलं आहे का? म्हणजे घडलं असेल तर उत्तर होय आहे, नसेल घडलं तर उत्तर नाही म्हणून आहे. पुढचा प्रश्न असा आहे की सुनेच्या माहेरच्या लोकांना, म्हणजे तिचे तुमचे व्याही आणि विहीण, सुनेच्या माहेरच्या लोकांना म्हणजे तिच्या आईवडिलांना, तिच्या भावाला म्हणजे व्याईला वहिनीला, यांना घेऊन तुम्ही कधी जॉईनिंग टूरला गेलेला आहात का, की चला आम्ही पण देवदर्शनाला चाललो आहे गाणगापूरला, तर तुम्ही दोघांची पण रिझर्वेशन करते, तुम्ही आमच्याबरोबर चला, असं त्यांना घेऊन गेलेला आहात का? उलटपक्षी सुनेच्या पण आईवडिलांनी कधी सुनेच्या सासू सासऱ्यांना बोलवलं आहे का, की चला आपण मस्तपैकी आम्ही नर्मदा परिक्रमा करतो आहे, तुम्ही पण आमच्याबरोबर नर्मदा परिक्रमा करा. त्या नर्मदा परिक्रमा करता ॲटलिस्ट ते येतील नाही येतील तो भाग वेगळा, पण एक आग्रहाचं निमंत्रण किंवा आम्ही चाललो आहे म्हणून तुम्ही पण बरोबर या असं इन्व्हिटेशन तरी दिलं आहे का? इन्व्हिटेशन दिलं असेल, ते आले नसतील आले, जमलं असेल नसेल, 50% मार्क मिळू शकतात, म्हणजे 3 गुणाच्या ऐवजी 1.5 गुण मिळू शकतो. हां, आणि तुम्ही कॉमन टूर जर केली असेल, बरोबर टूर जर केली असेल तर 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात. प्रपोजल दिला असेल तर किंवा टूर केली असेल तर आयदर 0 ठरलेलाच आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या सुनेला कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी किंवा स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर प्रोत्साहन दिलं आहे का? उद्या सुनेनं सांगितलं की नाही माझ्यामध्ये ना खूप मी चांगलं कुकिंग करते आणि माझी इच्छा आहे कुकिंग कॉम्पिटिशनला जायची, तर सासूने आवर्जून सांगावं किती एंट्री फी आहे सांग, मी एंट्री फी भरते आणि तू पहिलीच येशील म्हणून, आणि तू कुठली डिश करणार आहेस ते मला सांग म्हणून. आणि त्याच्याकरता मग तिला सजावटीच्या बाबतीत असेल किंवा तिला यूट्यूबवरचं एखादा बघून तुम्ही दाखवलं असेल की अशी सजावट कर, हे कर ते कर, असं कधी प्रोत्साहन दिलं आहे का? किंबहुना असं आहे की ती जाऊन आली आणि तिने काहीतरी प्राईज घेऊन आली, तर ती प्राईज तिला मिळालं किंवा तिने पार्टिसिपेशन केलं म्हणून त्या पार्टिसिपेशनबद्दल तुम्ही बक्षीस म्हणून तिला काही दिलं आहे का, की अवॉर्ड म्हणून तुला, की ठीक आहे तू भाग घेतलास ना, माझ्यातर्फे 500 रुपये घे, तुला पाहिजे ते घे, ड्रेस घे, नाही तर तुम्ही हॉटेलला जा, पण मला खूप बरं वाटलं तू भाग घेतला म्हणून. उलटपक्षी तुम्ही सासूला कधी असं प्रोव्हाइड केलं आहे का, की सासूबाई तुम्ही हा आयटम खूप छान करता, तर तुम्ही या घ्या ना कॉम्पिटिशनमध्ये आणि हे ठेवा ना, काही हरकत नाही म्हणून, काय होईल फार फार तर अवॉर्ड मिळणार नाही, अजून काय होणार आहे, असं तुम्ही कधी प्रोत्साहन दिलं आहे का? हा दोन्ही बाजूनी प्रश्न आहे म्हणजे, आणि होय उत्तराची अपेक्षा आहे. असं तुमच्या आयुष्यामध्ये घडत असेल तर खूप चांगलं, किंबहुना घडवण्याकरता तुम्ही कधी याच्या अगोदर प्रयास जरी केला असेल, एकमेकाला ऑफर प्रोत्साहन दिलं असेल, तर तुम्हाला अर्धा गुण मिळू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, 11वा प्रश्न येतो, मुलगा आणि सून यांचे दोघांचे वाद झाले असतील, म्हणजे तुमच्या मुलाचा आणि त्याच्या बायकोचा म्हणजे तुमच्या सुनेचा ज्यावेळेला वाद झाला असेल त्यावेळेला आवर्जून तुम्ही तुमच्या सुनेची बाजू घेतली आहे का, किंबहुना सुनेची बाजू ऐकून घेतली आहे का? उलटपक्षी सुनेनी मुलगा आणि आई यांच्यामध्ये ज्यावेळेला वाद झाले त्यावेळेला तुमच्या आईचं बरोबर आहे हा मुद्दा धरून तुमच्या नवऱ्याशी तुम्ही भांडलायत का? इकडे सासू करता प्रश्न आहे की सुनेची बाजू बरोबर आहे ही धरून तुम्ही मुलाशी भांडलायत का? भांडला असेल ना, निदान ती बरोबर आहे तिचं ऐकून घे एवढं जरी म्हणलं असेल ना तरी अर्धा गुण मिळेल, आणि भांडला असेल तर 3 पैकी 3 गुण मिळतील, आणि असं झालं असेल तर सर्वात चांगलं, तुमचं नातं खूप सुंदर आहे. आणि शेवटचा प्रश्न येतो, जो 12वा प्रश्न येतो, की आपण आवर्जून काही सणाच्या प्रसंगी रोजच्या रुटीन लाईफमध्ये नाही, सणाच्या प्रसंगी आवर्जून
सर्व अधिकार आणि हक्क आपल्या सुनेच्या स्वाधीन केले आहेत का, की बाई ही दिवाळी आहे आणि या दिवाळीचे 15,000 रुपये बजेट असतं, एवढे दिवस मी दिवाळी केली, आता मला रिटायरमेंट हवी आहे, ही दिवाळी तू तुझ्या पद्धतीने साजरी करे, 15,000 रुपये तुला घे, हा खर्च आहे जो आपण दरवेळेला याच्यामध्ये दिवाळी करतो, तुला पाहिजे तशी दिवाळी कर, जी तू करशील ना ती छान दिवाळी. अशी पूर्णपणे हक्क आणि अधिकारासकट तुम्ही तुमच्या सुनेच्या स्वाधीन केलं आहे का? केलं असेल तर होय, नसेल तर नाही. मग गणपतीचा सण असेल, एक दिवसाचं जसं चैत्रगौरीचा हळदी कुंकू वगैरे असेल, असाही कुठला प्रसंग असेल, त्याच्यामध्ये सर्व हक्क आणि अधिकार. हक्क आणि अधिकार म्हणजे बस तुम्ही जिथे सांगशील तिथे उठ, तू सांगशील त्यावेळेला बस, या हिशोबाने. अशा हक्क आणि अधिकारांनी तुम्ही सुनेला एक दिवस किंवा एक सण कधी साजरा करायला दिला आहे का? उलट पक्षी सुनेनी सासूला अशा कुठल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का, की माझं डोहाळे जेवण आहे आणि बस मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ते करावं, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी संपूर्ण करणार आहे. किंवा माझ्या आयुष्यामधला हा प्रसंग आहे की आता नातवाचं बारसं आहे आणि याचे सगळे हक्क आणि अधिकार, नाव पण तुम्हीच ठरवा काय ठेवायचं आहे ते, आणि सगळं तुम्हीच करायचं आहे पूर्णपणे, तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी तयारी करते. असं जर घडलं असेल 3 पैकी 3 मार्क, किंबहुना विचारांची आदानप्रदानता जरी झाली असेल तरी 1.5 गुण तुम्ही धरू शकता. असे 12 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. आणि आता बघा म्हणजे की 36 पैकी तुमचे 36 आउट ऑफ किती गुण येत आहेत. 0 असतील तर तुमच्या नाते खूप लोअर लेवलला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या नात्याचा अनुभव घेता येईल. नक्कीच. खूप छान असे प्रश्न आत्ता सरांनी आपल्याला सगळ्यांना सांगितले, की ह्या प्रश्नांची आपण टॅली केली पाहिजे. मला असं वाटतं की हे प्रश्न नाहीच आहेत. हे काय होतं आत्ता जे सरांनी प्रश्न काढले होते ते आहे सासू सुनेचं नातं कसं असावं याचं एक मार्गदर्शन होतं असं मला या ठिकाणी बसल्या बसल्या वाटलं, की खरं तर हे जे एवढं सुंदर नातं आहे हे कसं असायला पाहिजे, तर ते या प्रश्नामध्ये सगळं बांधलेलं आहे. तुम्ही जर मागासपासून ऐकत असाल आणि हे जर नातं तसं असेल तर मला असं वाटतं की घरामधल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, जे काही अपयश येत असेल म्हणा किंवा काही गोष्टी अडचणीच्या होत असतील म्हणा, तर त्याच्यावरती एक 50-60% उपाय याच्यातच आपल्याला मिळेल आणि उरलेला जो 30-40% विषय आहे तो अगदी हातात हात घालून सहज सोडवता येईल असं मला वाटतं. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. पुढचा प्रश्न विचारत नाही आहे, पण जाता जाता सासू सुना ज्या आपल्याला बघतायत आत्ता स्क्रीनवरती त्यांना तुम्ही काय सांगाल? बस म्हणजे की सांगायचं झालं तर प्रशांतच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हेच सांगता येईल की हे नातं खूप सुंदर आहे म्हणजे, आणि सुदैवाने हे नातं तुम्ही एन्जॉय करताना तुम्ही दोघेही जणी जर या नात्यामध्ये इन्व्हॉल्व झालात आणि या 12 प्रश्नांची उत्तरं होय म्हणून तुमची आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळेल ना, म्हणजे तुमच्या एवढं सुखी कोण नसेल. म्हणजे ज्या सुनेला एक चांगली मैत्रीण मिळेल आणि सासूलाही एक चांगली मैत्रीण मिळेल. परंतु प्रश्न हाच आहे की प्रशांतजी खरंच असं होतं का? म्हणजे एक आहे ना नॉर्मल डायलॉग तुम्हाला सांगतो की जर डायलॉग ऐकून आहे ना तुम्हाला असं वाटेल की काय, सुनेला 28 लाखाचं पॅकेज आहे, म्हणजे वर्षाला तिला 28 लाख रुपये कंपनी देते, म्हणजे इन अँड एव्हरेज 2.25 लाखाच्या वरती तिचा मंथली इन्कम आहे. त्या सुनेच्या बाबतीत सासू कंप्लेंट करताना काय म्हणते माहिती आहे? अहो गुरुजी काय पत्रिका बघता तिची, खाली मुंडीनी पाताळ धोंडी आहे, बोलताना दात पण दिसत नाही तिचे. किती ऑब्झर्वेशन आहे. मग हे ऑब्झर्वेशन तुम्ही तिच्या बाबतीमध्ये ठेवलं, हेच ऑब्झर्वेशन जर तिच्या विचारांच्या बाबतीत केलं तर किती फरक पडेल. आणि जर उलटे प्रश्न विचारले ना, म्हणजे ती आपण जसं पाठीमागे जातो की सास भी कभी बहू थी, आणि तेच प्रश्न रिवाईज जर त्यांच्या लाईफमध्ये विचारत गेलं ना, ह्याची दुसरी एक थेरपी आहे. ज्यावेळेला सासू आपल्याकडे येते, हे तर प्रश्न आपण याच्याकरता काढले की ते नातं पूर्णपणे मीडियावरती आपण सांगतोय की अशा प्रकारे हे जर पॉझिटिव्ह होऊ शकतं म्हणून, पण याच्यामध्ये असेसुद्धा अँगल आहेत की ज्याच्यामध्ये सासूचेच पूर्णपणे रोल आहे. आणि मग त्यांना प्रश्न विचारायला गेल्यावर त्यांना विचारलं की अहो तुम्ही सून असताना काय केलेलं, आणि मग ते उत्तरं देताना त्या पॉझिटिव्ह होत जातात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे सून असताना आपण तेच केलेलं जे आता आपली सून आल्यावर आपल्या बाबतीमध्ये करते. तर थोडंसं रिव्हर्स जाऊन बघा तर 100% लाईफ खूप एन्जॉयमेंट आहे. नक्कीच. आणि पुन्हा याच्या संदर्भातल्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर निश्चितच प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर आपल्यासाठी आहेच. पनवेल मध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सर असतात आणि शनिवार आणि रविवारी दादर मुंबईमध्ये सर असतात. आत्ता 19, 20, 21ला सर पुण्यामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे निश्चितपणानं तुमच्या समस्या, अडचणी, प्रश्नांसाठी तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आत्ता स्क्रीनवरती आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.